आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। माझ्यावरील आरोपांकडे मी दुर्लक्ष केलं। खरा गद्दार आणि खुद्दार कोण हे महाराष्ट्राने दाखवून दिलं। व्याभिचार, स्वैराचार आणि सुपारी घेऊन बोलण्याचं काम। बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत कुणाल कामराच्या गाण्यावर शिंदेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कोणत्या कोशात बसते? आमच्यावर टीका होते तेव्हा तुम्ही सुपारी देता का? खासदार संजय राऊतांचा सवाल। कुणाल कामराला धमकीचे असंख्य कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून जीवे मारण्याच्या धमक्या, तर मला राजकीय नेत्यांकडूनही उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत। मी घाबरून माफी मागणार नाही, कुणाल कामराची प्रतिक्रिया। मुंबई पोलिसांकडून कुणाल कामराला आजच दुसरं समन्स पाठवून चौकशीला बोलावलं जाणार। कुणाल कामराने 8 दिवसांची वेळ मागितली, मात्र आजच दुसरं समन्स पाठवणार असल्याची सूत्रांची माहिती। कुणाल कामराची मानसिक स्थिती बिघडलेली असावी, कामराला घटनेचं गांभीर्य नसावं। योगेश कदमांची कुणाल कामरावर टीका। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही। कुणाल कामरावरच्या शिंदेंवरील गण्यानंतर योगी आदित्यनाथ यांची टीका। कोरेंचं काय प्रकरण आहे याचा तपास मुख्यमंत्र्यांनी स्वतंत्रपणे करावा, राऊतांची मागणी। तर मुख्यमंत्री तपास भरकटवण्याचा प्रयत्न करतायत, एकनाथ खडसे यांचा आरोप। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पुन्हा मैदानात। विधिमंडळ भाजप पक्ष कार्यालयात थोड्याच वेळात भाजपच्या काही आमदारांची तातडीची बैठक। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण करणार मार्गदर्शन। सदस्य नोंदणी वाढवण्यासाठी देणार कानमंत्र।